पाण्यामध्ये लाटा तयार होत आहेत आणि नाव तिकडे जात नाहीये, म्हणून आम्ही इथूनच रिटर्न फिरते. मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये बघत आहे की आम्ही चितखेडीमध्ये आहे आणि या ठिकाणी बोटिंग करण्याचा आमचा प्लॅन आहे. थोडं डीपमध्ये जाऊ, 1-1.5 तास जायला लागेल, 1 तास यायला लागेल आणि व्हिडिओमध्ये बनवून राहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनणार आहे. हा किनारा बघा, हां दिसतोय रे, मग दिसतोय टोल टाकतो. आमच्या नावेचा ड्रायव्हर. काय नाव आहे तुझं? नरेश. मित्रांनो, नरेश साक्रीचा आहे, म्हणजे साक्रीला शिकतो आणि सचिनला ओळखत असेल. बरोबर. नरेश भाऊ सोबत जाणार आहे आता आम्ही. चला, पहिला पाऊल इथेच टाकावं असं वाटतं मला. दादा व्यवस्थित घेऊन जा मला. जय हिंद. मित्रांनो, आम्ही बघू शकता तुम्ही खूप एक्साइटेड आहे. सरांनी जस्ट आम्हाला सरप्राईज दिला आहे आणि इथं मगर असण्याची शक्यता आहे, पण आम्ही 2 मगरी घेऊन जायचा प्लॅन केला आहे. सरप्राईज द्यायचा प्लॅन होता मला नाही, आणि माझी तयारी गोळा करून बसायला पाहिजे. नाही तसं नाही, पण ह्यांना नव्हतं माहिती की आम्ही बोटिंग करणार आहे असं, पण मला माहिती होतं की बोटिंग करायची असं. रोहित एक्सप्रेस कर. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, अरविंदला भीती वाटत होती म्हणून अरविंद आला नाही, पण त्याने यायला पाहिजे होतं इथं. आणि हा व्हिडिओ खतरनाक बनणार आहे मित्रांनो आणि सीन सुपर आहेत. मी काय म्हणतो, फोटो घेऊन आपण मित्रांनो, आम्ही चक्क नर्मदेच्या मधोमध बोटिंग करत आहे. माझी तयारी तर होती की असं काहीतरी होणार आहे असं, पण ज्या लोकेशनवर पोहोचायचं ते बरोबरच जाऊ याची गॅरंटी नव्हती. पण या दोघांना बिलकुल गॅरंटी नव्हती की आम्ही असं काय करणार. का आम्हाला यांना असं वाटत की फक्त असं फिरून रिटर्न निघून जाऊ. आम्ही उम्मीद घालू आम्ही हार मानून घेतली. पण इथला व्ह्यू खतरनाक आहे. व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही, सुपर आहे. आम्ही जवळपास 1 किलोमीटर दूर आले असेल ठिकाणापासून आणि भारी व्ह्यू बघा तुम्ही मागचा. बरोबर आहे. कसा वाटला व्हिडिओ? एक गोष्ट सांगू का, सुंदरता फक्त चेहऱ्यामध्येच राहत नाही, निसर्गामध्ये खूप सुंदरता आहे. ज्याला ती सुंदरता एन्जॉय करायची असेल ते अशा पद्धतीने करू शकतो. आम्ही तर अशाच पद्धतीने करतो. का रे इथे? अगदी बरोबर. इथल्या लोकांचा जो प्रमुख व्यवसाय ना, तो मला वाटतं मासेमारी असावा, कारण ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. आणि इथं काही 2 लोक मला भेटले होते जे कलकत्त्यावरून आलेले आहे स्पेशल मासेमारी करण्यासाठी. म्हणजे कलकत्त्यामध्ये पाठवला जातो. लक्षात ठेवा, इथला मासा. रोहित थोडा घाबरत आहे. रोहित थोडा घाबरत आहे ना. पहिले भीती वाटत होती, आता भीती वाटत नाही. पण असली संधी मला नाही वाटत कोणी सोडेल असं. संधी भेटली मग म्हटलं चला फिरून येऊ आतमध्ये, नाहीतर व्हिडिओ तिथं स्टॉप करणार होतो आम्ही. नाही रे, थांब. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आम्ही असंच व्हिडिओमध्ये सांगत राहतो की आम्ही जिथं जातो ना तिथं कोणीच जात नाही आणि आज थोडं प्रूफ होतं.
खरंच खूप झालं ते आज मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. इट्स डॅम फकिंग गुड. सध्या आम्ही एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये तुम्ही इथून आहे ना चारही अँगलनी जबरदस्त व्ह्यू भेटतो. कुठल्या पण अँगलने तुम्ही फोटो काढू शकता, व्हिडिओ काढू शकता. पण स्वतःच्या रिस्कवरती या. टू बी कंटिन्यू. मागचा सीन बघा ना तुम्ही. इथं मगरी राहण्याची शक्यता आहे. हा कारण ते आता दुसऱ्या फेजमध्ये आले. म्हणजे जिथून बोटिंग स्टार्ट केली ना ती डोंगर रांग आम्ही सोडलेली आणि दुसऱ्या रांगेमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि हा रांगामध्ये फिरत आहे. आणि इथं नदीचं पात्र मोठं आहे बरं का. तुम्ही मागचा व्ह्यू बघाल. मित्रांनो खरंच सुपर व्ह्यू आहे हा. आणि अनुभव पण जबरदस्त आहे. खूप लोक फिरायला येतात पण बोटिंग नाही करत. आता मी तुम्हाला बोटिंग करायला सांगत नाही कारण एक वैयक्तिक निवड असू शकते आणि रिस्क आहे. कॅमेऱ्यामध्ये कदाचित हा जस्टिस होणार नाही पण रिअलमध्ये खूप जबरदस्त वाटतं. काय जंगल बघा तुम्ही. सुपर जंगल आहे. त्या साईडला एवढं जंगल वाटत नाही पण ह्या साईडला जंगल खूप जास्त आहे. थोडा वारा वाढला इथं आणि आम्ही बिना पावसाची भीती बिना पावसाची ट्रेनिंग होते. लाटा इतक्या वर उचलत आहे. 20 फूट वरती लाटा येत आहे. आम्ही थोडा डीप मध्ये जाणार होतो. डीप मध्ये जाणार होतो पण वारा जास्त असल्यामुळे आम्ही कुवाणीला जाणार होते. कुवाणी त्या साईडला आहे नदीच्या त्या साईडला पण वारा जास्त असल्यामुळे पाण्यामध्ये लाटा तयार होत आहेत आणि नाव तिकडे जात नाही आहे म्हणून आम्ही इथूनच रिटर्न फिरते. पण तरी बरंच आम्ही 3-4 किलोमीटर डीपमध्ये आलो आहे. म्हणजे नर्मदेच्या मेन फ्लोमध्ये आलो होतो आम्ही. आता आम्ही मेन फ्लो सोडून बॅकवॉटरमध्ये आलेलो आहे त्यामुळे पाणी शांत आहे थोडं. मेन फ्लोमध्ये पाण्याचा प्रवाह थोडा हालचाल करू शकतो त्यामुळे बोट तिकडे जात नाही कारण आमची बोट खूप लहान आहे त्यामुळे म्हणून आम्ही त्या पुढे जाण्याचं डिसाईड केलं नाही आणि इथूनच रिटर्न जातो. गुजनारे आता जीवन के बाद भी जीवन के पहले नहीं जिंदगी के पहले भी जिंदगी के बाद भी. आता आम्ही बऱ्यापैकी रिटर्न होतोय. अजून 5-10 मिनटं लागेल स्पॉटवरती पोहोचायला. त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा मुंदलवाड जाऊ. बघूया कसं काय आहे. खूप वेळापासून अरविंद करत आहे. अरविंदला आम्ही घेऊन येत होतो पण त्याला यायचं नव्हतं. यायला तर निघाला तो पण आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचून गेलो होतो. पण त्याला म्हटलं राहू दे. पण ही गोष्ट त्याने मिस केली. येण्यासाठी थोडी रिस्क लागते कारण इथं कुठलेही लाईव्ह जॅकेट वगैरे नाही आहे आणि पोहता येत असेल तरच या ठिकाणी या कारण आम्हाला पोहता येतं म्हणून आम्ही इथं आलोय. नाहीतर आम्ही आलो नसतो. आयुष्य खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आहे. फक्त आयुष्याला जगता आलं पाहिजे. आम्ही गेल्या 1-1.5 वर्षापासून अशा खूप ठिकाणी फिरलो आणि निसर्गाची सुंदरता अनुभवली. आज त्यापैकी एक मस्त अनुभव होता. व्हिडिओला आता काय ते पाठ केलं मी विसरून गेलो. मित्रांनो आयुष्याला जगता आलं पाहिजे आणि उघड्या डोळ्यांनी या निसर्गाला बघता आलं पाहिजे. माणूस सुंदर नाही
निसर्ग त्याच्यापेक्षाही जबरदस्त सुंदर आहे आणि त्याचं चांगलं उदाहरण हे बघू शकता तुम्ही. बोटीवरचा हा प्रवास इथं संपला. आमचा अजून चालू आहे. आम्हाला इथून जवळपास 2 तास प्रवास करून मुंदलवड पोहोचायचं आहे आणि बघतो नंतर भेटतो तुम्हाला. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बोटिंग संपली आमची. पुन्हा जिथे गाडी लावली तिथे जातोय आणि इथून मुंदलवडसाठी आम्ही निघतो. बघू आता पुढे कसं काय राहतं ते. सध्या आम्ही डोमखेडीमध्ये आहे आणि ते कोणतं गाव होतं ते अगोदरचं? हां, चिचखेडी. आणि सध्या हे डोमखेडी आहे नर्मदेच्या किनारी. आणि हा व्हिडिओ इथं संपवतो आम्ही. हितेश, रोहित, काय नाव तुमचं दादा? विक्रम. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. मित्रांनो, 7 वाजले आणि आम्ही सध्या मुंदलवडमध्ये आमची 1 दिवसाची जी ट्रिप होती ती संपली. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. चला, बाय बाय.